एक बाई जी काही कामासाठी बसमधून जात होती. तिथे दोन वयस्कर पुरुष तिच्या बाजूच्या सीटवर बसले होते. आता बसमध्ये ते तिघेच प्रवास करत होते. ती बाई नटून थटून आपल्या कामासाठी चालली होती. बसमध्ये तिकीट मास्तर पुढे बसला होता आणि मागे त्या दोन पुरुषांसोबत ती बाई गप्पा मारू लागली. त्या दोन पुरुषांच्या गळ्यात आणि हातात सोन्याचे हार, ब्रेसलेट आणि अंगठ्या पाहून ती बाई त्यांच्याकडे आकर्षित झाली. याच गोष्टीचा त्या दोघांनी फायदा घ्यायचे ठरवले. आमचे ज्वेलरीचे दुकान आहे, तुम्हाला आम्ही कमी पैशात हवे ते ज्वेलरी देऊ, असं सांगून तिला एका ठिकाणी उतरवले आणि दुकानाचे नाव सांगून त्यांनी तिला लॉजवर नेले. आणि पुढे जे घडले ते ऐकून तुम्ही थक्क व्हाल. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. त्याआधी तुम्हाला छोटीशी विनंती आहे की आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर घटनेला सुरुवात करूया. धनश्री खरात ही 35 वर्षांची महिला होती. ती एका छोट्या गावात राहत होती. एका दिवशी तिला नोकरी संदर्भातील कामासाठी दुसऱ्या शहरात जावे लागणार होते. सकाळी लवकर ती बसमध्ये बसली आणि प्रवास सुरू झाला. बसमध्ये गर्दी कमी असल्यामुळे तिला खिडकीजवळची जागा मिळाली होती. काही वेळाने तिच्या शेजारच्या सीटवर दोन वृद्ध पुरुष येऊन बसले. त्यापैकी एकाचे नाव चंद्रकांत आणि दुसऱ्याचे नाव दिगंबर होते. प्रवासादरम्यान त्यांनी धनश्रीशी गप्पा मारण्यास सुरुवात केली. सुरुवातीला ती फारसे बोलत नव्हती, पण दोघेही स्वतःला अनुभवी आणि मदत करणारे लोक असल्याचे सांगत होते. त्यांनी शहरात ओळखी असल्याचे सांगितले आणि धनश्रीला काही अडचण आली तर मदत करू असे आश्वासन दिले. बस शहरात पोहोचली तेव्हा धनश्री थोडी गोंधळलेली होती. तिला नेमक्या ठिकाणाचा पत्ता माहिती नव्हता. हे पाहून त्या दोघांनी तिला मदत करण्याची तयारी दाखवली. आम्ही तुला योग्य ठिकाणी पोहोचवतो असे त्यांनी सांगितले. धनश्रीने त्यांच्यावर विश्वास ठेवला. दोघांनी तिला एका इमारतीजवळ नेले. ते सरकारी कार्यालय असल्याचे त्यांनी सांगितले, मात्र प्रत्यक्षात ती एक लॉज होती. धनश्रीला सुरुवातीला काहीच संशय आला नाही. आत गेल्यावर मात्र तिला परिस्थिती विचित्र वाटू लागली. तिने तिथून निघण्याचा प्रयत्न केला, पण त्या दोघांनी तिला फसवून तिथेच थांबवले. त्यानंतर तिच्याशी गैरवर्तन करण्यात आले. धनश्रीने विरोध केला, मदतीसाठी ओरडली, पण तिचे कोणी ऐकले नाही. काही वेळानंतर तिला तिथून बाहेर पडण्याची संधी मिळाली. ती थेट जवळच्या पोलीस ठाण्यात पोहोचली आणि संपूर्ण घटना सांगितली. पोलिसांनी तातडीने तिची तक्रार नोंदवली. धनश्रीच्या जबाबाच्या आधारे तपास सुरू झाला. लॉजमधील CCTV फुटेज तपासण्यात आले. कर्मचाऱ्यांची चौकशी करण्यात आली. काही तासातच पोलिसांना महत्त्वाचे पुरावे मिळाले आणि दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या. यापूर्वीही त्यांनी अशाच प्रकारे काही महिलांना फसवण्याचा प्रयत्न केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध आणखी काही तक्रारी आहेत का याचा तपास सुरू झाला. काही महिन्यानंतर हे प्रकरण न्यायालयात गेले. धनश्रीने धाडसाने न्यायालयात आपली बाजू मांडली. उपलब्ध पुरावे, CCTV फुटेज आणि साक्षीदारांच्या जबाबांच्या आधारे न्यायालयाने दोन्ही आरोपींना दोषी ठरवले. त्यांना कठोर शिक्षा सुनावण्यात आली. या घटनेनंतर धनश्रीने स्वतःला सावरले आणि इतर महिलांना जागरूक करण्याचे काम सुरू केले. तिचा अनुभव एक मोठा धडा ठरला. अनोळखी व्यक्ती कितीही विश्वासार्ह वाटल्या तरी त्यांच्यावर लगेच विश्वास ठेवू नये. प्रवासात सावधगिरी बाळगणे आणि संकटात त्वरित पोलिसांची मदत घेणे अत्यंत महत्त्वाचे असते. धनश्रीच्या धैर्यामुळे आरोपींना शिक्षा झाली आणि अनेक महिलांना सतर्क राहण्याचा